नागपूरमध्ये काँग्रेसकडून आता इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत आणि काँग्रेसकडून सर्व 151 जागांसाठी मुलाखती घेतल्या जात आहेत। नागपुरात मविया एकत्र लढणार का असा एक प्रश्न निर्माण झालाय। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना युबीटी यांची चर्चा नागपूरमध्ये झाली आणि नागपूर महानगरपालिका निवडणुकीकरता काँग्रेसकडूनही इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। काँग्रेस इच्छुकांचे शहर कार्यालय देवडिया भवन इथं मुलाखती सुरू आहेत, तर एकीकडे आघाडीची चर्चा होत असताना काँग्रेसने सर्व 151 जागांवर मुलाखती सुरू केलेल्या आहेत। निरीक्षक रणजित कांबळे, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे तसंच अभिजित वंजारी आमदार यांच्या नेतृत्वामध्ये इच्छुक उमेदवारांच्या या मुलाखती सुरू आहेत। आज आणि उद्या 2 दिवस या काँग्रेसच्या मुलाखती सुरू राहणार आहेत। तर नागपूरमध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे। मात्र आघाडी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 151 जागांसाठी 1000पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले। काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे जी आपल्यासोबत आहे। काँग्रेसच्या आज मुलाखती साक्षात्कार सुरू झाले आहे। कसा रिस्पॉन्स आहे, किती अर्ज गेले आणि किती जणांचे इंटरव्ह्यू? रिस्पॉन्स म्हणजे 1000 लोकांनी जवळपास आवेदन दिलेले आहे आणि या 1000 लोकांमध्ये आम्हाला 151 लोकांना उमेदवारी द्यायची आहे। तर अशा पद्धतीनं आता साक्षात्कार होईल आणि त्यानंतर निवड मंडळ त्यांना उमेदवारी देईल। काँग्रेसने ठरवलं आहे की आपण एकला चलो रे अशी त्यांनी भूमिका घेतली आहे। राज्याच्या राजधानीत भूमिका स्पष्ट आहे। उपराजधानीत सुद्धा काँग्रेसची प्रबळ अशी ताकद आहे। तर काय भूमिका आहे आपली? नाही, आमची ताकद जरी असली तरी आम्ही सर्व पक्षांना एकत्रित घेऊन लढण्याच्या मानसिकतेत आहोत। तसं सर्वांशी आमची बोलणी चालू आहे। फक्त आता आमचे साक्षात्कार झाल्यानंतर ते किती जागा आम्हाला मागतात, साइजेबल असेल तर आम्ही त्या जागांवर युती महाविकास आघाडी बनवून आम्ही लढू। भूमिका असेल त्यांची, मग नागपूरची वेगळी असते भूमिका, म्हणून आमची सगळ्यांची भूमिका वेगळी आहे। कोणाकोणाशी चर्चा सुरू? सगळ्यांची झाली, एनसीपीची झाली, शिवसेनेची झाली, वंचितची झाली, रिपब्लिकन पक्षांच्या सगळ्या गटांची झाली। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।